एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये चालणाऱ्या अघोरी कृत्याचा थरार आता चव्हाट्यावरती आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावरती त्यांच्याच सुनेनं म्हणजेच गिरिजा राऊत यांनी लावलेले आरोप ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पतीनं नपुसकत्व लपवलं आणि सासरच्यांनी संततीसाठी थेट जादूटोणा केला असा खळबळजनक आरोप FRI मध्ये करण्यात आलाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। तर या घटनेमध्ये सून गिरिजा यांचा आरोप आहे की त्यांचा पती शारीरिक संबंधासाठी असक्षम होता। ही गोष्ट लपवण्यासाठी सासरच्यांनी त्यांना एक नाही दोन नाही तर तब्बल 3 मांत्रिकांकडे नेलं। तिथे जिवंत कोंबड्यांचा विधी झाला, काळ्या बाहुल्यांमध्ये सुया टोचल्या गेल्या आणि जबरदस्तीनं गोमूत्र देखील पाजलं गेलं। या प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य भोंदूबाबा फिरोज शेख आणि त्याचा साथीदार राम वडार याला अटक केली आहे। गिरिजा यांच्या वकिलांनी पोलिसांना लिंबू आणि अघोरी पूजेचे महत्त्वाचे पुरावे सोपवले आहेत। तर दुसऱ्या बाजूला विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। माझ्या सुनेनं घटस्फोटासाठी 12.5 कोटी रुपये 3 BHK टेरेस फ्लॅट आणि महागडी कार मागितली होती। आम्ही नकार दिला म्हणून हा खोटा गुन्हा दाखल केला गेलाय असा प्रतिदावा राऊतांनी केलाय। दरम्यान आता राऊत कुटुंबाच्या अटकपूर्व जामिनावरती 23 जुलैला सुनावणी होणार आहे। पण आता या प्रकरणामध्ये मोठी अपडेट अशी आली आहे की सून गिरिजा राऊत यांनी थेट मंत्रालयामध्ये धाव घेतली आहे। त्यांनी गृह विभागाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबामधील हा वाद आता पोलीस ठाण्यामधनं थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलाय। कायदा सर्वांसाठी समान आहे। एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये सुशिक्षित सुनेसोबत असं अघोरी कृत्य खरंच घडलं आहे का, की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे? हे आता पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईलच। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।